शांता तू घरी जा, मी येतो. अहो तर तुम्ही आता कुठे चालले? आता इतक्या वेळपर्यंत इथं होते ना, आता कुठे चालले तुम्ही? चला ना घरी, चहाही झाला तुमचा पिऊन इथं. आता अजून कुठे चालले म्हटलं? अरे चिकन आणायला जातो, विसरली का तू? आज चिकन बनवणार होती ना. सरपंच भाऊ आपल्या इथं जेवतात. काहीच नाही झाला, सदाच झाला. आज चिकन बनवणार होती ना. अरे हो खरं बघा, विसरूनच गेले मी. तुम्ही म्हटलं बाबूराव भाऊचा फोन आला की पोलीस येणार आहेत म्हणून, घरी आलो मी तर तुम्हाला यायला सांगितलं. तर मग तुम्ही आले तर मी पण आले तुमच्या सोबत. मग इकडे आला तर इकडेच आहे झाला. पोलीस बिलीस होते, मग त्यांनी सगळं सांगितलं. मग असाच वेळ गेला इथं. ते लक्षातच नाही राहिलं की आज चिकन बनवणार आहे म्हणून. माझ्या लक्षात होता ना, म्हणून म्हटलं मी इकडे चिकन आणायला जातो. तू घरी जाऊन लसण अद्रक वगैरे रेडी करून ठेव. हो ना बाबा, घरीच जाते ना. तुम्ही तर असे बोलून राहिले का जाता जाता अजून कुठंतरी थांबेल शांता, असं वाटत असेल नाही तुम्हाला? काही भरोसा नाही बाबा तुझा. असं म्हणजे मी कुठं पण थांबते, कोणाच्या इथं नाही. तसं नाही शांता, आता कोणी आवाज दिला तर मग तिथंच दोन गोष्टी सांगते माणूस. अशी गोष्ट आहे ना. नाही हो, आता स्वयंपाकाची वेळ झाली ना, आता कुठं थांबणार आहे? झाडू बिडू काही लावून नाही झाला, इकडे चाले तर. हो ते सरपंच भाऊ आले. अरे शांताराम, काय झालं? आले होते का पोलीस? हो सरपंच भाऊ येऊन गेले. पण पोलीस अरे गेले, पण कधी गेले? झाला अर्धा पाऊण तास गेले. तर तुम्ही काहून बाहेर आहात इथे उभे? काही नाही, आता आम्ही घरी जात होतो. असं का म्हणाले मग पोलीस? कशासाठी आले होते? इन्क्वायरी करायला आले होते? पोलीसही ना, आता यांची वस्तू चोरी केली तर यांची इन्क्वायरी करायला कशाला आले? जिथं चोरी झाली तिथं जाऊन इन्क्वायरी करायला पाहिजे ना. यांचंही उलटच काम दिसते बाबा पोलीस लोकांच्या. नाही सरपंच भाऊ, इन्क्वायरी वगैरे काही करायला नाही आले ते. तर मग कशाला आले होते? जी सरपंच भाऊ, त्यांनी चोरांना पकडले ते सांगायसाठी आले होते. हार घेऊन आले होते ललिताचा. अरे वा, म्हणजे हार सापडला सोन्याचा नाही? हो मिळाला, त्याच्यासाठी आले होते ते. सरपंच भाऊ खूप हुशार आहे. पोलीस इन्स्पेक्टर खूप हुशार आहे. प्रत्येक पोलीस चौकीमध्ये असे इन्स्पेक्टर पाहिजेत, तेव्हा चोर घाबरतील चोरी करायसाठी. 2 दिवसात नाही तर वात पता लावून टाकला. नाही शांताराम, हुशारच आहे तो इन्स्पेक्टर. चोराला पण आणले होते का इकडे? नाही सरपंच भाऊ, त्या चोरटीला पोलीस ठाण्यातच ठेवला, लॉकअप मध्ये. चोरटीला म्हणजे कोण? चोर कोण होता? बाई होती ना, बाईने बघा, एका बाईनेच दुसऱ्या बाईचे मंगळसूत्र चोरी केला. मग अरे बापरे, बाईने चोरी केली नाही? बापरे बाप, एवढी हिंमत आली त्या लेडीज मध्ये चोरी करायची? एकटी नव्हती सरपंच भाऊ, ते गँगच आहे त्यांची. अरे बापरे, मिळाली का मग गँग? नाही ते एकटीच मिळाली. तिने सांगितलं, तिच्या सोबतींचे नावं बिवं सगळे सांगितलं खरं. आता तपास सुरू आहे म्हणत, ते फरार झाले म्हणत. 2 आहेत म्हणत अजून लेडीज. असं का? बाबूराव असेल ना घरी? हो आहे ना, बाबूराव आला आधी. मग मला फोन केला, तसंच मी तुम्हाला फोन केला ना. इकडे आलो होतो, येऊन गेले होते पोलीस. अरे मी बाबरामध्ये होतो, ते थोडी पोरखण वगैरे साधवायची होती, त्याच्यामुळे मला वेळ झाली. बरं ठीक आहे, मी भेटतो बाबूरावला. हो जा तुम्ही भेटून घ्या. हो आता पेढे मागावं लागतील ना, मंगळसूत्र मिळाला तर. हो आम्हाला तर चहा पाजला म्हणा. आता तुम्हाला पेढे उद्या मिळतील पेढे. आता वेळेवर कुठले पेढे? चहा मिळेल आता, चहा. अरे तर चहाची आवश्यकता आहे ना बाबा, घरी इंदू नाही आहे. चहाची आवश्यकता आहे मला. आणि सरपंच भाऊ जेवण करायला याल? फोन यायची वाट नका बघू. अरे शांताराम, आता राहू दे बाबा. आता किती दिवस जेवण द्याल मला तुम्ही? करून घेईन मी, स्वयंपाक करून घेईन. राहू द्या, कशाला त्रास करता बाबा? नाही भाऊ, कशाचा त्रास होते आम्हाला? काय तुमच्यासाठी वेगळा स्वयंपाक करावा लागते का आम्हाला? आम्ही जे चटणी भात भाकर बनवतो तेच तुम्हाला वाढतो, तेच तुम्ही खाता. वेगळा कुठं आम्ही तुमच्यासाठी करतो, सांगा बरं? नाही वेगळं नाही करत, पण होते ना, त्रास होते फालतू मध्ये. नाही आम्हाला त्रास नाही होत. आणि मी इंदूला म्हटली, तू जेव्हापर्यंत तिथे आहे म्हटली तेव्हापर्यंत चिंता नको करू म्हटली सरपंच भाऊची. आमच्या इथं जेवण करतील म्हणून सांगितली मी. सरपंच भाऊ 7:30 वाजे येऊन जाल जेवण करायला. हो बाबा ठीक आहे, येतो. बापरे बापा, गेली माणसाची कंबर गेली बापा. का म्हणतं माहित नाही, खूपच कंबर दुखून राहिली एवढा सजाडली तर. आज वावरातले कामं झाले ना, त्याच्यामुळे असेल. नाही जास्तच कंबर दुखत आहे माझी. इंजेक्शन घ्यावं लागते, जावं लागते बाबा डॉक्टरकडे. कमजोरी आली का काय आली तर का माहित माणसाला. बापा कुंता अशी काऊन उभी आहे? कुंता का झाला? तब्येत बरी आहे ना तुझी? का झाला? हो ना ताई, तब्येत वगैरे बरी आहे ना. काऊन? काय तब्येत बरी आहे म्हणते? बघ चेहरा कसा केली तर. असा वाटून राहिला की काहीतरी तुझ्या दुखत आहे. हो बरोबर ओळखली ताई. ते झाडू लावली की नाही तर अशी कंबर दुखत होती. उभी झाली तर बापा जात होती रस्त्याने मी, ते इकडे बघितली तर बापा हे काऊन अशी उभी आहे म्हटली. कोणता? कुठे जात होती तर ताई? घरी जात होती.
घरी कुठे गेली होती इकडे? मला तर वाटलं आमच्याच इथं आली तू. नाही हो बाबा, तुमच्या घरी नाही आली, मी गेली होती ललिताच्या इथं. हो का? कशासाठी ताई? अरे ते पोलीस आले होते ना त्यांच्या घरी, तर फोन आला होता बाबूराव भाऊचा, म्हणून आम्ही दोघे जण गेले होते तुझ्या भाऊजी सोबत. काय म्हणते ताई, पोलीस आले होते? हा बरोबर आहे, मग अशी आला वगैरे आवाज, पण मला वाटलं कोणी मोबाईल वगैरे मध्ये ते व्हिडिओ पाहतात ना, त्याचा आवाज असेल म्हटले. कशासाठी आले होते? बघ ताई, रिपोर्ट केला की असं असतं लफडा आहे मग. 3 वेळा येतात बाबा इन्क्वायरीसाठी, नाही तर मग बोलावतात. म्हणूनच तर मग रिपोर्ट करायला मागे पुढे बघतात. का हो बाबा कोणता, तू पण पागल आहे. मी म्हणते अशी सोच आलीच कुठून तर माहित नाही. की पोलीस आपल्याला परेशान करतात, 3 वेळा विचारतात, 3 वेळा बोलवतात. ते पागल आहेत का पोलीस लोक? काम असला तेव्हाच येतात ना. आता कोणतं काम यायचं? त्यांना काम आहे आधी चोरांना पकडायचं. अहो बाई, चोरांना पकडलं ना त्यांनी, म्हणूनच तर आले होते. का म्हणते ताई, चोरांना पकडलं? हो हो, मग मिळालं असेल ना ललिता ताईचं मंगळसूत्र. हो, त्याच्यासाठीच आले होते पोलीस. पण माहित आहे कोणता, आधी नाही सांगितलं बा त्यांनी की आम्हाला मंगळसूत्र मिळाला, की आम्हाला चोर सापडले, आम्ही चोरांना पकडलो, हे आधी नाही सांगितलं त्यांनी. काऊन ताई? अरे त्या मंगळसूत्राची फोटो नव्हती ना त्यांच्याकडे, मागितला होता फोटो, पण यांनी पाठवलाच नाही. त्यांनी आधी मंगळसूत्राची फोटो मागितली, मग त्या हवालदारांनी चांगल्याने चेक केला गाडीमध्ये जाऊन. तिथं मग तो मंगळसूत्र मिळाला. 4-5 मंगळसूत्र होते खरं, दुसरे पण अजून. बापरे, चोराला पण आणले होते का? नाही नाही, चोराला का म्हणते तू? चोरटी होती, चोरटी चोरणारी. का म्हणते ताई, चोरटी म्हणजे लेडीज होती का? नाही तर का कोणता? बघ ना बाबा कसा जमाना आला. एक बाई दुसऱ्या बाईचा मंगळसूत्र चोरते, तिला थोडं वाटलं नाही चोरताना? काय वाटेल ताई, तसं बायांना काही वाटत नाही, काम करायचा नेट लागते, असे धंदे करतात. मी तर म्हणते आता सोडलेच नाही पाहिजे, व जन्मठेपाची शिक्षा पाहिजे अशा बायांना. हो ना, तेव्हाच तर अद्दल घडेल. 4 दिवस राहतील जेलमध्ये आणि सुटतील, तर त्यांना अजून हिंमत येईल. का होते, 4च दिवस राहावं लागते ना जेलमध्ये, मग तर होतीच सुटका, नाही का? अशी हिंमत नाही येईल का? मग अजून चोरी करतील. म्हणून मी म्हणते जन्मठेपेची शिक्षा पाहिजे त्यांना. हो, आपल्याला तर असं वाटते, पण सरकारने नियम काढले पाहिजे ना तसे. हो, सरकार नियम काढेल ना, तर मग हे चोरी बिरी असे होणार नाही. बरं झाला बापा ललिता ताईच्या मंगळसूत्र मिळाला तर. बिचारी 2 दिवस झाला जेवत नव्हती बरोबर, आजही कुठं वावरामध्ये थोडासा जेवली. नाही तर का, तेवढा गेला झोडप्यासारखा मंगळसूत्र तर वाटतेच ना माणसाला. आपलेच तर 10 रुपये हरवले तरी आपल्याला कसं वाटते. मग तो किती रुपयाचा मंगळसूत्र होता. चल ना तर ताई आतमध्ये, इथं उभीच गोष्ट सांगते. नाही नाही बापा, मी तर आता इकडे येणारही नव्हती, चुपचाप जात होती रस्त्यानेच. मी म्हटली अजून तू दिसली तर नाही बोलीन, लक्ष वगैरे पडेल तुझे, तर पाय माझी बहीण इथून गेली पण बोलली नाही, असं झालं असता. आणि तुझ्या चेहरा पाहून मी आली मुद्दाम. होत आता आधी तर चल ना ताई, 5 मिनिट बस ना, चहा बनवते. नाही नाही, आता ललिताच्याच इथं किती 2 तास बसली मी, चहा वगैरेही पेली. आता मी घरी जाते बापा, तुझे भाऊजी सरळ म्हणाले मला घरी जा म्हणून. काम ताई? अरे ते चिकन घ्यासाठी गेले की नाही, मला म्हणतात तू घरी जा, मी चिकन घ्यासाठी जातो. मी बोलले पण त्यांना अजून की असे काहून बोलले तुम्ही की सरळ घरी जा, का मी जाताना कोणाच्या इथं बसून जाते का म्हटली. तर का म्हणतात नाही तसं नाही, बायांची सवय असते, कोणी रस्त्यात मिळालं की बस गप्पा गोष्टी करायची, असं बायांची सवय असते आणि माणसांची नसते का सवय. माणसं पण चौकात मिळाले तर मस्त 1-2 घंटा कसे निघून जातात त्यांना पता नाही लागत. ते सगळ्यांची सवय राहते, बाई असो की माणूस. आता ना मला कोणतं घरी जाऊन लसूण अद्रक शिलायचे आहे. हे तुझे भाऊजी म्हणतात की सरपंच भाऊचं जेवण आहे आपल्या इथं, तर साधाच म्हणतात, कालही साधाच झाला, तर आज आता चिकन आणतो म्हणाले. आता आणा म्हणले येऊन. हो बरोबर आहे ना. बरं ठीक आहे कोणता, तू कर बापा कामं, मी जाते. हो ताई, आता चिकन आहे म्हणते, आता लसूण अद्रक शिलावं लागेल, तयारी करावं लागेल मसाला बिसाल्याची, नाही का. ठीक आहे बापा, जा. हॅलो सोनू, काय करत आहे? आत्या, मी ना झोपून होतो, आताच उठलं. बापरे, आतापर्यंत झोपून होता? आता वाजले किती? 6 वाजत आहेत ना. माझ्या फोनच्या आवाजाने उठला असेल, हो ना? हो आत्या. आतापर्यंत झोपला होता सोनू, रात्री का झोपशील मग? झोपीन ना आत्या, रात्री पण झोपीन. थकलो होतो ना आत्या, म्हणून झोप लागली. थकला होता? कुठे गेला होता? मी ना आत्या शेतामध्ये गेलो होतो, मी, भाऊ, आई, बाबा. शेतीचे कामं सुरू केले वाटते नाही? हो ना आत्या. कुठे गेले तर वहिनी? दे ना वहिनीकडे फोन. माहित नाही आत्या, मम्मी तर घरी आहे नाही, मी इकडे मागे आलो होतो बघायला, मलाच माहित नाही आहे, मी झोपूनच होतो. हा उठला का नाही बाबा पोरगा? सोनू, ए सोनू. आत्या, मम्मी आली वाटते, आवाज देत आहे. थांब आत्या, देतो मी मम्मीकडे फोन. मी तर म्हटली झोपलाच आहे का बाबा, फोनवर बोलून राहिला.
मम्मी आत्याचा फोन आहे की? हो हो दे दे. हां हॅलो बोला राधाताई. काय करत आहे लाडो? लाडो खेळते ना, तुम्हाला बोलवते. माझी मामी येतच नाही म्हणते. आता कुठं वेळ मिळते आम्हाला कास्तकार माणसांना. आता तर शेतीचे कामं सुरू झाले. घरचेच गेले होते का? काही बाया बिया केले नाही वहिनी? नाही ना, बाया वगैरे केली आहे ना. 5-6 जणी घेऊन गेली होती. धुरे तसेच होते, साफ करायचे. ते रापडीनं माती टाकला ते वगैरे सवारायचे होते. तुडी पण लावले का वहिनी? नाही आज आता तुडी बिडी लावून नाही झाले. उद्या होतील लावून तुडी. आज आता ते आरे बिरे पाडून ठेवला तुमच्या भाऊंनी. परे होते भरायचे. झाले का परे बिरे भरून? एका वावरातले झाले. आता एका वावरातले उद्या होतील. आमच्या इथं मामाजींनी पण आज परे वगैरे भरले. आज घरी होते तर म्हणाले की भरून टाकू परे म्हणून. तर गेले होते दोघे तिघे बापले का. हो का? अजून तुरी वगैरे लागतात का? नाही वहिनी, इकडे तूर कोणीच नाही लावत. खूप माकड येतात बा वावरामध्ये. होत नाही काही नाही म्हणून लावत नाही. हां वहिनी कशाची भाजी करत आता? आमच्या इथं ना आज चिकन आहे. अरे बापरे, चिकन? बोलवलं नाही वहिनी? बोलवलं असतं तर आले असते का तुम्ही? हो आलं असतं ना. या ना मग, आता काही वेळ झाली का? या. नाही बाबा नाही येत. कोणी पाहुणे आहेत की घरीच? नाही पाहुणे वगैरे नाही आहेत. हे सरपंच भाऊ नाही का, त्यांचं जेवण आहे आमच्या इथं. सरपंच भाऊचं जेवण का? ताई ते इंदू मुलीकडे थांबली आहे. तर सरपंच भाऊ आमच्या इथंच जेवण करत आहेत. तर म्हटलं आज चिकन बनवून टाकू. दररोज साधा देण्यापेक्षा नाही का, असे तर काही येत नाही जेवण करायला. हो बरोबर आहे ना. हो तर चिकन आहे आता आमच्याकडे. चला ठीक आहे वहिनी, बनवा चिकन तुम्ही. मी पण इकडे मदत करते बा रेखाला स्वयंपाकामध्ये. हो ठीक आहे ताई. हो मम्मी दे ना मोबाईल. का? कशाला पाहिजे मोबाईल? मम्मी दे ना, थोडासा काम आहे. झोपून उठला तर चेहऱ्यावरून पाणी घेतलं का? आता उठला असेल, चेहऱ्यावरून तर वाटत आहे. हो ना मम्मी, आत्याचा फोन आला तर उठलो बापा. नाही तर झोपलाच राहिलोस तुम्ही. मी तर म्हणते सोनू, चेहऱ्यावरून पाणी वगैरे घे आणि दुकानात जा बरं. कच्चा मसाला घेऊन आणशील? हो ठीक आहे ना मम्मी, आणतो. हो जा लवकर जा. खरंच मम्मी चिकन आहे आपल्या इथं? खरं नाही तर का खोटं बोलली आत्यासोबत तुझ्या? अरे वा मम्मी, चिकन आज मी चिकन खाईन मम्मी, वा. मोठा खुश झाला. जा पटकन आण कच्चा मसाला आण घेऊन लवकर. तुझे बाबा येतही असतील आणि मला म्हणतील तुझा मसालाच रेडी नाही झाला म्हणतील. हो मम्मी, मी आत्ता जातो. अरे आधी चेहऱ्यावरून पाणी घे, पूर्ण झोपला चेहरा दिसते. हो घेतो. भाऊ कुठे आहे? भाऊ नाही आहे ना घरी? मला का माहित मम्मी, मी उठलो तर कोणीच घरी नव्हते. सगळे गायब. समोरचा दार टेकला होता. इकडे मागे आलो, मागेही कोणी नाही. मम्मी मला भूक लागली ना. हो तर मसाला पॉकेट आणून दे आणि जेवण कर. मग आहे ना भात भाजी, कर जेवण. नाही बाबा, मी नाही जेवत. मग रात्री चिकन खाईन ना मी. अरे तर ब्रेड आहे ना बेटा, आता भूक लागली म्हणते तर थोडासा खाऊन घे. नाही भात नाही खात मम्मी. 5 रुपये जास्त देते मला. बिस्किट आणतो ना, खातो बिस्किट. गदड्याचा आहे तू पक्का. ते बिस्किट खाशील, त्याच्यापेक्षा थोडासा भात जेवण करून घे. राहू दे. मम्मी आपण कधी जाऊन आत्याच्या गावी? लाडूची आठवण आली ना मम्मी. हो बेटा, मलाही आठवण आली लाडूची. काल व्हिडिओ कॉल लागला होता, मस्त पलटी मारत होते ना. हो ना मम्मी, म्हणून नसतं म्हणतो जाऊ म्हणून. अरे तर आता तुला सुट्टी आहे मग गेला खाऊन नाही तू? चालले गेला असता, दोघे भाऊ चालले गेले असते. नाही ना मम्मी, सगळे जण जाऊन ना. नाही सगळे जण नाही जाऊ. सगळे जण गेला की मग ढोरं वासांचं राहते ना. मम्मी कोणत्या मावशीला सांगून ना, त्या करतात मग. बघू आता. तू जा ना आधी, जा हातपाय धुवून जा ना, आण ना दुकानातून कच्चा मसाला. हो बरं झालं सरपंच भाऊ आले, तर आता फोन लावणारच होतो तुम्हाला मी. कशाला बाबा फोन करावा लागते? म्हणलं ना तू 7:30 वाजे याल म्हणून. आलो बाबा मी. घरी बसूनच असतो. चला म्हटलं कशाला फोनची वाट बघायचं, चालल्या जातो. काऊन टी व्ही वगैरे सुरू नाही आहे का? ते सिग्नल गेले ना. सिग्नल गेले सरपंच भाऊ. हा पाऊस बिऊस आला थोडासा, हवा तुफान आला की बस सिग्नल जातात. आता टीव्हीचा काही तेवढा जास्त उपयोगही नाही. मोबाईल राहते पोरांच्या हातामध्ये. टीव्हीला हातच नाही धरत. बघीन तर मी थोड्या वेळ. आपले 7 वाजले का बातम्या पाहतो 7 वाजेच्या. सिरियल वगैरे तर आपल्याला आवडत नाही. हे शांत पाहते सिरियली. आमच्या इथं पण हे हिंदू बायांना खूप आवडतात सिरियली, नाही का? हो त्या सिरियली कोण पाहिजे? एखादा पिक्चर परवडला पण ते सिरियल नाही परवडली. पण बायांना राहते ना शोक शांतरा. हो तो तर आहे म्हणा. झाले का मग पूर्ण परे भरून झाले? नाही, एकच वावरातले झाले ना. आता उद्या पाहावं लागेल दुसरा वावर. हो भरून टाक, मग जास्त पाऊस आला की जमणार नाही. हो उद्या भरपूर करतो. सोनू, ए सोनू. काय आहे पप्पाजी? अरे बघ ना स्वयंपाक झाला की नाही तर. बघ आले म्हणा, सरपंच काका आले म्हणा.
सांग तुझ्या मम्मीला. हो पप्पाजी. काहून शांताराम, भूक लागली का? नाही नाही, भूक नाही लागली, पण आता तुम्ही आले ना, तुम्हाला भूक लागली असेल म्हटलं. नाही नाही, मला भूक नाही लागली बा, अजून अर्धा एक तास थांबू शकतो मी. पप्पाजी 2-3 पोळ्या आहेत म्हणत आहे मम्मी बनवायच्या, मग लावतो म्हणते ताट. हा ठीक आहे ठीक आहे. सोनू, ते पाय का ते सिग्नल आण बरं. येतात का तर बघ. टीव्ही चालू कर बरं. हो ठीक आहे पप्पाजी. का बाबा शांताराम, हा मी का पाहून आहो का? चिकन बनवलं तर? नाही नाही सरपंच भाऊ, तुमच्यासाठी नाही बनवलं बा आम्ही चिकन बिकन. आता हे मुलं म्हणत होते चिकन नाही आणले पप्पाजी, चिकन नाही आणले म्हणून आज चिकन घेऊन आलो. हा माहित आहे, बनवू नको मला तू. का होते सरपंच भाऊ, हा आता चिकन आणलं तर काय झालं? नाही पण किती कराल तुम्ही? सरपंच भाऊ, तुम्ही आमच्या इथले पाहुणेच आहात. हा, तर पाहुणचार मग आम्ही करू नाही तर काय तुमच्या? असं म्हणजे माझा पाहुणचार केला नाही वहिनी तुम्ही? अहो बापा, पाहुणचार नाही तर काय तुमच्या? पण वहिनी, इंदू नाराज होईल तुमच्यावर. मी सांगेन ना तिला की माझा पाहुणचार केला, चिकन बनवला, तर इंदू ना खूप नाराज होईल. काऊन नाराज होईल इंदू? ती म्हणेल वा मस्त काम आहे म्हणेल, तुमच्या पाहुणचार केला चिकनने, आणि मला तर बोलवत नाही म्हणेल जेवण करायला. माझा कधीच पाहुणचार केला नाही म्हणे. का बाबा सरपंच भाऊ, तुम्ही पण मी तर घाबरूनच गेली होती. चिकन बनवला आणि तुमच्या पाहुणचार केला तर कशासाठी नाराज होईल बा म्हणून. बोलवू ना, इंदूला पण बोलवू एखाद्या दिवशी. हा मग ठीक आहे. घ्या पीस घ्या. पीस खाल्लेच नाही तुम्ही? नाही ना, खाताव ना, खाल्लो तरी मस्त भाजी झाली एक नंबर. इंदू बनवते वगैरे, पण एवढी चांगली भाजी नाही बनवत. अरे बाबा सरपंच भाऊ, असं म्हणायचं नाही. माहित वगैरे होईल ना इंदू वहिनीला, तर मग तुमची काही खैर नाही बा. कोण सांगणार आहे आता इथं? कोण सांगणार आहे? मला माहित आहे, शांता वहिनी तर सांगत नाही. तू सांगशील तर माहित नाही बाबा, तुझ्यावर भरोसा नाही आपला. मग आता पलटले ना, बाजू पलटली तुमची नाही का? नाही सांगत, जेवण करा. खरंच शांताराम, मस्त भाजी आली एक नंबर. नाही सरपंच भाऊ, शांताच्या हाताची ना चिकनची भाजी, कोणतीच भाजी एक नंबरच होते. मस्त बनवते शांता. कुठेही गेली ना, कोणत्याही गावी शांतालाच बनवून मागतात चिकन बिकन. तिला सुख नाही बा कुठेही. याच्यात काय आहे तो, कुठेही बनवला तर आमच्या कामाचा आहे तो बायांचा. मला नाही बा स्वयंपाक बिंपाक करायचा त्रास. बनवा म्हणतात तर ठीक आहे म्हणते, द्या बनवून देते. अरे शांता, थोड्या पोळ्या बेकार वाटली. पीस खाता होत, पोळ्या मग कडक येतील ना. अहो तर आधी पोळ्या खाऊन घ्या, मग नंतर पीस खायला आता वाढली तर. हा सोनू तर बघ नुसता पीसच खाऊन राहिला. ए सोनू, पोळी खा ना आधी, मग खाशीन पीस. जेवढे खायचे आहेत तेवढे. पुष्कळ आहे चिकन. हो मम्मी इथं बरोबर पीस नाही आहेत, मला चांगलेवाले पीस दे, जे मला आवडतात ते. नाही, हा एवढा मोठा पोरगा झाला, पण आता पण याला ते काय म्हणतात बाबा, लेग पीसच पाहिजेत. दुसऱ्यांना लेग पीस खाऊच नाही देत हा पोरगा. दे ना तर शांता, दे त्याला जे आवडतात ते पीस दे. आणि तो डोका सरपंच भाऊला दिली का? हो, तुम्ही म्हणाले ना सरपंच भाऊला डोका देशील म्हणून. दिलो. विशाल, नमक वगैरे लागते का? नाही मम्मी, मस्त झाली भाजी एक नंबर. अरे शांता, ते गाजर बिजर काटली नाही ना? काकडीनं गाजर आणलं ना, काप ना. बघा, विसरलीच आठवण. पोरांना सांगायला पाहिजे होतं ना कापायला. कापते ना मी, आता कापून देते. आता बाबूरावला म्हणावं लागते की कधी चारते चिकन म्हणून. हो सरपंच भाऊ, बरोबर म्हटलं तुम्ही. पार्टी घ्यावं लागते बा त्याच्याकडून. हो, सोना मिळाला ना, मंगळसूत्र गेला होता त्या वहिनीचा, आता सापडला. आता पार्टी घ्यावं लागते त्यांच्याकडून. हो, सोडायचीच नाही पार्टी बिलकुल. सरपंच भाऊ, मजाक मध्ये तुम्हीच काढाल म्हणा. आता पार्टी गिर्टी कधी देते म्हणा. आज बाबरातच म्हणत होती ललिता, माझ्या मंगळसूत्र सापडेल ना म्हणे, आता पार्टीच देतो म्हणे. अरे सोनू, हडू नका ना, पाणी पे. उष्टा केलं ना मी ग्लास, दुसरा इथं 2च ग्लास आणली आहे. आणि काकडी पण नाही कापली, गाजरही नाही कापली. का रे सोनू, तुला म्हटली ग्लास ठेव, हे 2 टन ग्लास ठेवला इथं. एक लक्ष नाही राहत हे पोराच्या, मोबाईल कडे राहते पूर्ण लक्ष. मम्मी तिकडे माठाकडेच आहेत मम्मी, 2 ग्लास भरलो होतो मी, 4 ग्लास भरलो होतो. बघ, माठाच्या वेळेस ठेवलं ना, इकडे आणायचं तर. थांब आणते मी. खाऊ नको आता, आधी पाणी पे, नंतर खाशील. हो मम्मी ठीक आहे.